रचना. व्हेरी गुड. तुमच्या सगळ्यांना नाव माहिती आहे, पण आता मला तुमचं नाव जाणून घ्यायचंय. तर इंग्रजीमध्ये आता मला सांगा, इंग्रजीची भीती कोणाकोणाला वाटते? भीती कोणाकोणाला वाटते? हात वरती करायचे सगळ्यांनी. ओके. का बरं वाटते सांगा, एकेकाने कारण सांगायचे. काय येत नाही इंग्रजी विषयामध्ये? काय येत नाही? 8वीला आहात ना तुम्ही सगळे? कोणत्या स्टँडर्डला आहात? 8वीला. सांग बेटा, काय अडचण आहे तुला इंग्रजीमध्ये? इंग्रजीचे शब्द पाठ होत नाही. हा, तुला मोठ्याने बोलायचं. माझा आवाज कसा आहे? हा, भीती वाटते. पण का भीती वाटते? वाचता येत नाही. हा, इकडं सांगा. वाचता येत नाही. हा, अजून इंग्रजी काय होते तुमच्या सगळ्यांना? काय होते? अजून सांगा. वाचता येत. अजून वाचताना अडखळते. अजून लिहिता येते सगळ्यांना? ओके. समजते का? इंग्रजी समजते? समजत लक्षात घ्या. भीती वाटते. सगळ्यांचं काय आहे की तुम्हाला इंग्रजीची काय होते? भीती वाटते इंग्रजी या विषयाची. आता इथून पुढे आयुष्यामध्ये लक्षात घ्या, कोणत्याही गोष्टीची आपल्याला भीती का वाटते? का वाटते बरं भीती? आता माझं उदाहरण सांगते. जेव्हा मी शाळेमध्ये होते तेव्हा मला गणिताची खूप भीती वाटायची. गणित या विषयाची काय वाटायची? मला भीती वाटायची. कारण मला गणित काय व्हायचं? समजायचंच नाही. गणित हा विषय मला काय व्हायचा? कधी समजायचाच नाही. बरं, का नाही समजायचा मला? कारण मी त्याचा कधी अभ्यास केला नव्हता. तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करता